आता शहाणपण कशामध्ये आहे ह्याचे उत्तर दिलं. शुभनियती निर्माण करण्यामध्ये शहाणपण आहे. आणि ही शुभनियती आणि अशुभनियती हे जे दोन प्रकार आहेत त्याच्याबद्दलही थोडंसं विवरण केलं. आता शुभनियती निर्माण करण्यामध्ये शहाणपण आहे हे आपण लक्षामध्ये घेतल्यानंतर ही नियती निर्माण कशातून होते तेही सांगत असताना आम्ही सांगितलं की विचार, उच्चार आणि आचार हे माणूस जन्माल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे तीन गोष्टी माणूस कळत न कळत पण करत असतो. आणि विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे तो आपली नियती निर्माण करीत असतो. आणि ही नियती शुभ आणि अशुभ दोन प्रकारची असते किंवा दोन्हीचं मिश्रण त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि म्हणून आपल्याला सुखच पाहिजे, दुःख नको असं जर वाटत असेल तर आपल्याला शुभनियती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शुभनियती निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे की शुभनियती निर्माण करण्यासाठी मी सांगितलं की पहिला टप्पा म्हणजे विचार. पहिला टप्पा जो आहे तो विचार, की विचार आपण करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विचारच करत असतो. किंबहुना एका शब्दात जीवन म्हणजे काय असं जर मला कोणी विचारलं एका शब्दात तर मी असं सांगेन जीवन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, विचार. की आपण जीवनामध्ये फक्त विचार करतो आणि या विचारांचंच मग ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तन उच्चार आणि आचार ह्यामध्ये होतं. म्हणून विचार हे फार महत्त्वाचे आहेत असा जीवनविद्येने सिद्धांत मांडला. आणि हे सांगत असताना विचार म्हणजे सम्राट आहे. संबंध विश्वाचा सम्राट म्हणजे विचार असा जीवनविद्येने सिद्धांत मांडला. की आपल्याला जर जीवन शुभनियतीत निर्माण करायचे असेल तर विचारावर आपलं प्रभुत्व पाहिजे. विचारांचा पगडा आपल्या जीवनावर एवढा जबरदस्त आहे की आपण जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र आपला विचार करतात आणि आपल्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवायला तेच कारणीभूत ठरतात. आणि म्हणून तुम्ही विचारांचा विचार केला नाही तरी विचार तुमचा विचार करतात हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार तुमचा विचार करून तुमचं जीवन घडवितात किंवा बिघडवितात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे विचार आहेत ह्या विचारावर स्वार व्हायचं तुम्ही का तुमच्यावर विचाराने स्वार व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. की घोड्यावर जर माणूस स्वार झाला तर तो घोड्याला जिकडे नेईल तिकडे घोड्याला जायला पाहिजे. पण माणसावर जर घोडा स्वार झाला तर माणूस मरून जाईल. तसं विचारांच्या घोड्यावर आपण जेव्हा स्वार होतो तेव्हा आपण मुक्कामाला जाऊन यशस्वीपणे मुक्कामाला जाऊन पोचतो. पण विचारच आपल्या डोक्यावर बसले आणि तेच जर आपल्यावर स्वार झाले तर त्या विचारांच्या प्रवाहात आपण कुठल्या कुठे वाहून जातो, मरून जातो. आणि म्हणून जीवनविद्येने हा विषय अत्यंत विस्ताराने मांडलेला आहे. आणि तो म्हणजे की विचार हा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर जीवनामध्ये काहीही वाईट गोष्टी, अनिष्ट गोष्टी घडू शकतात. हे आपण सतत ध्यानात ठेवलं पाहिजे. आता विचार आणि चिंतन ह्याच्यातलं मी फरक सांगितला. म्हणजे विचार आपण सतत करतो तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. आणि या चिंतनाचं सामर्थ्य प्रचंड आहे की जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात त्या चिंतनाने. आणि म्हणून हे जे चिंतन आहे हे चिंतन आपल्याला सतत व्यवस्थित रीतीने करता आलं पाहिजे. आणि या चिंतनाबद्दल व्यवस्थित करायचं म्हणजे काय करायचं असा एक पुन्हा प्रश्न येतो. व चिंतन व्यवस्थित करायचं म्हणजे काय करायचं तर विचार आपण आपल्या मनामध्ये सतत घोळवत ठेवले पाहिजे म्हणजे त्याला चिंतन म्हणतात. आणि हे विचार आपले शुभ विचार, शुभ विचारांना आपण जेव्हा सतत मनामध्ये घोळवत ठेवू ना तेव्हा त्याला शुभचिंतन असं म्हणतात. म्हणून एका इंग्लिश लेखकाने फार सुंदर असं उद्गार काढलेले आहेत. तो असं म्हणतो, थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड बाउंटीज. किती सुंदर सांगितले पहा. थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर. की तुम्हाला जीवनामध्ये ज्याने ज्याने सहकार्य केलं, जीवनामध्ये तुम्हाला ज्याने ज्याने मदत केली, जीवनामध्ये ज्याने ज्याने तुम्हाला सहाय्य केलं
त्या सर्वांचं तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करा. थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर, आणि थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड माउंटेन. आणि तुम्हाला जीवनामध्ये जे जे काही चांगलं मिळालेलं आहे, उत्तम मिळालेलं आहे, उत्कृष्ट मिळालेलं आहे, त्याबद्दल देवाचे आभार माना. ह्या दोन गोष्टी किती सुंदर सांगितलेल्या आहेत की ह्याला चिंतन असं म्हणतात. चिंतन, एवढ्या दोन गोष्टीमध्ये चिंतन आलं. एक, कृतज्ञतेने स्मरण करा, आणि दुसरं, जे काही आपल्याला उत्तम मिळालेलं आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात की शुभचिंतन नावाची गोष्ट आली. किती सुंदर आहे बघा. म्हणून आता तुम्ही विचार करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी मदत केली, कोणी तुम्हाला सहाय्य दिलं, कोणी तुमच्या हितासाठी प्रयत्न केले, तर पहिली तुम्हाला गोष्ट येईल ती आईची. आई ही आपली पहिली, मग ती पहिली गुरु म्हणा, पहिली आपली देव म्हणा, देवी म्हणा, की आईला काय तुम्ही उपमा द्याल, याला खरोखर सगळं सांगायचं म्हणजे उपमेच्या पलीकडे असं हे तत्त्व आहे. आणि म्हणून आईचे आपण पहिले उपकार मानले पाहिजे. त्या आईबद्दल, आणि आपण आईचे उपकार किती मानायचे, आईचं स्मरण किती करायचं, कृतज्ञतेने पहिलं आईचं स्मरण करायचं. आणि तिने आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. पहिलं आईचं स्मरण. दुसरं स्मरण वडील. आणि त्याने आपल्यासाठी खूप केलेलं असतं, इतकं केलेलं असतं की त्याची आपल्याला यादीसुद्धा करता येणार नाही. म्हणून आई आणि वडील, त्यानंतर आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक मंडळी, आपले कलिग्स, आपले बॉस, जीवनामध्ये अनेक लोकांनी आपल्याला सहाय्य केलेलं असतं, मदत केलेली असते, आणि आपलं जीवन सुसह्य होण्यासाठी त्यांचं आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये सहाय्य झालेलं असतं. या सर्वांचं कृतज्ञतेने स्मरण करणं याला शुभचिंतन म्हणतात. शुभचिंतन करणं फार सोपं आहे. फक्त आपण कृतज्ञतेने स्मरण करायचं. हे कृतज्ञतेने स्मरण करणं ह्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स, causing countless blessings to float over it by the law of reciprocal relationship based on the cosmic law of action and reaction. म्हणजे इतकं सुंदर रीतीने डॉक्टर मर्फीने सांगितलं आहे, ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स. आणि म्हणून माणसाने सतत कृतज्ञ असणं याला फार महत्त्वाचं स्थान आहे. जीवनविज्ञानीचा असा सिद्धांत मांडलेला आहे की पुण्य म्हणजे काय, कृतज्ञता म्हणजे पुण्य, आणि पाप म्हणजे काय, कृतज्ञता म्हणजे पाप. म्हणून आपण ज्याने आपल्याला मदत केली, सहाय्य केलं, उपकृत केलं, त्यांचं अत्यंत कृतज्ञतेने स्मरण करणं याला पुण्य म्हणतात. आणि त्यांना आपण विसरून जर गेलो तर ते खरं पाप आहे. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करायला शिका. आणि हे करत असताना थोडा वेळ जरी तुम्ही कृतज्ञतेने स्मरण केलंत ना, तरी त्याचे परिणाम मात्र फार चांगले होतात. कारण तुम्ही ज्यांचं कृतज्ञतेने स्मरण कराल त्यांच्याकडे तुमच्या व्हायब्रेशन्स जात राहतील. एक लक्षात ठेवायचं की आपल्या मनामध्ये येणारा विचार, तोंडातून निघणारा उच्चार आणि शरीराच्या द्वारे होणारे आचार यांच्याद्वारे आपण व्हायब्रेशन्स निर्माण करत असतो. आणि ह्या व्हायब्रेशन्स, शुभ आणि अशुभ व्हायब्रेशन्स जगामध्ये पसरत असतात आणि त्या माणसांकडे जाऊन पोचत असतात, आणि तिथून आपल्याला कळत न कळत रिॲक्शन मिळत असते. हे आपण लक्षात ठेवायचं. हा एक विषय वेगळा आहे, मोठा आहे, तो आपण कधीतरी पाहू. पण एक लक्षात ठेवायचं की कृतज्ञतेने आपण ज्यावेळेला स्मरण करतो किंवा ज्यांचं तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करता त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन्स पोचत असतात. हे जर तुम्ही लक्षामध्ये घेतलं तर त्याचं फार महत्त्वाचं स्थान आहे आणि ते देवालाही खूप आवडतं. आता दुसरा मुद्दा म्हणजे असा की कृतज्ञतेने जसं आई, बाबा आणि आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी
आपले कलिग्स, ह्या सर्वांचं आपण जसं कृतज्ञतेने स्मरण करायचं असतं, तसं आणखीन एक कृतज्ञतेने स्मरण करायचं असतं देवाचं कृतज्ञतेने स्मरण करणं. ह्याला जीवनविद्या महत्त्व देते की खरोखर पूजा अर्चा आपण ज्याला आपण म्हणतो, करावी हे पूजा मनीची उत्तम, लौकिकाचे काम काय असे, असं एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की लौकिकाचं खरोखर कामच नसतं. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छती, असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोषम हेही देण्याची गरज नाही, हेही देण्याची गरज नाही. कृतज्ञतेने जरी तुम्ही देवाचं स्मरण केलं ना तरी देवाला आनंद होतो. हे आपण लक्षात ठेवायचं की तुमचं हे जे स्मरण आहे ते देवापर्यंत जाऊन पोचतं. आणि म्हणून कृतज्ञतेने देवाचं स्मरण करणं म्हणजे पूजा, कृतज्ञतेने देवाचं स्मरण करणं म्हणजे भजन, कृतज्ञतेने देवाचं स्मरण करणं म्हणजे पूजन, कृतज्ञ देवाचं स्मरण करणं म्हणजे उपासना, कृतज्ञतेने देवाचं स्मरण करणं म्हणजे भक्ती. आणि म्हणून कृतज्ञतेने तुम्ही जेव्हा देवाचं स्मरण करता तेव्हा देवाला आनंद वाटतो. आणि म्हणून जसं कृतज्ञतेने इतरांचं स्मरण करायचं तसं देवाचे सुद्धा आपण आभार कृतज्ञतेने मानलं पाहिजे. आता हे स्मरण कसं करायचं, त्याचं त्यांनी सांगितलं की आभार माना, की चांगली बायको मिळाली आभार माना, चांगली मुलं आपल्याला मिळाली आभार माना, चांगले मित्र मिळाले आभार माना, चांगले शिष्य मिळाले आभार माना, चांगले सद्गुरू मिळाले आभार माना, चांगले कलिग्स मिळाले आभार माना, चांगले बॉस मिळाले आभार माना. हे सगळं जे आहे जे जीवनामध्ये चांगलं 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 आपल्याला जे मिळत असतं, अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या मिळत असतात, आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष असतं, हा भाग वेगळा. माणसाची एक अशी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती म्हणजे अशी की त्याला जे मिळालेलं असतं ना त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, आणि जे त्याला मिळालेलं नसतं आणि हवं असतं ते त्याच्या सतत डोक्यामध्ये घोळत असतं. कळलं की नाही? म्हणजे जे मिळालेलं आहे तिथे लक्ष नाही, आणि जे मिळालेलं नाही पण हवं आहे तिथे सतत त्याचं लक्ष असतं. त्यामुळे माणूस दुःखी आहे. म्हणजे माणूस संसारामध्ये जो दुःखी आहे त्याची काही जी कारणं त्यापैकी हे कारण आहे. आणि म्हणून पीपल सेल्डम थिंक ऑफ व्हॉट दे हॅव बट दे ऑलवेज थिंक ऑफ व्हॉट दे लॅक, असं एका इंग्लिश लेखकाने म्हटलेलं आहे की आपल्याजवळ जे आहे त्याचा आपल्याला विसर असतो, आणि आपल्याजवळ जे नाही ते आपल्याला सतत हवं असतं, आणि ह्याच्यातून आपलं सतत दुःख निर्माण होतं. आणि म्हणून आता एक उदाहरण मी देतो. एका जोडप्याला 5 मुलं आहेत. काही कारणामुळे एक मूल दगावलं, काही कारणामुळे एक मूल दगावलं. आता ते जोडपं जे आहे ते बाकीची 4 मुलं आहेत त्याचा विचारही करत नाही, आणि जे मूल गेलेलं आहे त्याच्याबद्दल सतत रडत बसतात, सतत त्याचं चिंतन करत बसतात, सतत काही ना काहीतरी ते मनामध्ये घोळवत ठेवतात, आणि ते इतकं दुःख करतात तर काही आत्महत्यासुद्धा करायला मागे पुढे बघत नाही दुःखाने. ते असा विचार करत नाही बा एक मूल गेलं खरं पण बाकीची 4 तर आहेत ना, मग त्यांची आपण काळजी घेऊया, त्यांच्याकडे लक्ष देऊया, त्यांचं आपण पालन पोषण शिक्षण चांगलं करूया. इथे लक्षच नाही, जे गेलं त्याच्याबद्दल सारखं दुःख करत बसेल. असं आपल्या जीवनामध्ये सतत चाललेलं असतं. जे आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला जे दुःख भोगावं लागतं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी हे कारण आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये देवाने आपल्याला खूप खूप चांगलं दिलेलं असतं, पण आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो. आता उदाहरण आपलं शरीरच घ्या ना, शरीराचं मूल्य किंवा शरीराची किंमत किती आहे, किंमत करता येणार नाही अशी किंमत या शरीराची आहे. डोळे काय, नाक काय, हात काय, पाय काय, एक एक अवयव जर आपण पाहिला तर त्याची किंमत एवढी प्रचंड आहे की तुम्ही जर तो अवयव डॉक्टरकडे जाऊन बसवायचं जर ठरवलं तर तुम्हाला इतके त्रास होणार, इतके ऑपरेशनचा त्रास, इतके पैसे खर्च करणार, आणि एवढं करूनसुद्धा ते व्यवस्थित होत नाही ते नाहीच. पण देवाने आपल्याला हे सहज दिलेलं आहे. डोळे दिलेले आहेत,
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, परी चालतो, जिव्हेने रस चाकितो मधुरई, वाचया मी बोलतो, जिव्हेने रस, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. स्मरण, कृतज्ञतेने देवाचं स्मरण हे असं करायचं असतं की देवाने आपल्याला जे जे दिलेलं आहे त्याचं कृतज्ञतेने स्मरण करणं, याला भक्ती म्हणतात, याला उपासना म्हणतात, याला भजन म्हणतात, याला पूजन म्हणतात. यासाठी तुम्हाला कुठे जायला नको आणि कुठे यायला नको, कुठे जायला नको, कुठे यायला नको. बसल्या ठिकाणी देवाचं जर तुम्ही कृतज्ञतेने स्मरण कराल तर ते देवाचं भजन आहे, पूजन आहे, यजन आहे, सर्व काही त्याच्यामध्ये, भक्ती उपासना सर्व आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून जीवनविद्येने हे जे काही काही सिद्धांत मांडलेले आहेत ते सिद्धांत फार महत्त्वाचे आहे, आपण लक्षात ठेवायचं. मग कृतज्ञतेने सर्वांचं स्मरण करा आणि कृतज्ञतेने देवाचं स्मरण करा. आणि देवाचं स्मरण करत असताना देवाने आपल्याला किती दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. भरपूर म्हणजे देवाने एवढं दिलेलं आहे, एवढं दिलेलं आहे. काही लोक असे असतात ते म्हणतात काय देवाने आम्हाला दिलं आहे आणि कशाला आम्हाला जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं, हे आपले त्रास तरी वाचले असते, कष्ट वाचले असते. म्हणजे याला कष्ट करायला नको. मुख्य म्हणजे ज्यांना मुख्य कष्ट करायला नको, श्रम करायला नको, त्यांना हा जन्म म्हणजे नको वाटतो. आणि हेच जन्ममरणातून सुटका करायला बघतात ते हे लोक. त्या सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, भरपूर. कळलं की नाही? हे विश्व, आता विश्वाकडे पाहिल्यानंतर आपल्याला किती विश्वामध्ये, आपल्याला विश्वापासून आपल्याला किती मिळते आहे. सूर्यापासून आपल्याला मिळतं आहे, समुद्रापासून आपल्याला मिळतं आहे, पृथ्वीपासून आपल्याला मिळतं आहे, हवेपासून आपल्याला मिळतं आहे. किती 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 आपल्याला या निसर्गाकडून, म्हणजे परमेश्वराचा तो विसर्ग आहे, परमेश्वराचं ते व्यक्तरूप आहे, त्या परमेश्वराकडून आणि त्या निसर्गाकडून आपल्याला किती भरपूर भरपूर मिळतं आहे. पण जे भरपूर मिळतं आहे तिकडे आपलं लक्ष नाही, आणि जे आपल्याला मिळत नाही तिथे आपलं लक्ष जातं, आणि तिथे लक्ष गेल्यामुळे आपण दुःखी राहतो. म्हणून सतत जीवनामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड माउंटेन. आणि म्हणून जीवनामध्ये सतत ज्याने ज्याने आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, कृतज्ञतेने त्यांचं स्मरण करा. कृतज्ञतेने स्मरण जरी केलं ना, कृतज्ञतेने, तरी भरपूर असतं. आईला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नसते, वडिलांना तुमच्याकडून तशी कसलीच अपेक्षा नसते, पण कृतज्ञतेने तुम्ही त्यांचं स्मरण केलं तर पुरे. कृतज्ञतेने जरी स्मरण केलं ना पुरे. तसंच देवाचं आहे. देवाला तुमच्याकडून काय, अहो देव म्हणजे कुबेराचा बाप, कुबेर ज्याचा नोकर, कुबेर ज्याच्या घरी पाणी भरतो, त्या देवाला तुम्ही देणार काय? एखाद्या श्रीमंत माणसाला भिकारी देणार काय? तशा आपण देवाला देणार काय? देवाला देण्यासारखं आपल्याजवळ काही नसतंच. तुम्ही फुलं बिलं म्हणजे देवाचीच फुलं देवाला वाहता, ती सोय शेजारच्या बागेतली चोरून आणून. कळलं की नाही? देवाचीच फुलं देवाला व्हायची, देवाचं सर्व देवाला द्यायचं. आणि आपण फार मोठे भक्त आहोत, एखादा मोठा हार, 100 रुपयाचा हार घालायचा, हा याच्याकडे भरपूर पैसा, आणला 100 रुपयाचा हार आणि घातला देवाला, म्हणजे काही मोठी भक्ती झाली? भक्ती म्हणत नाही. म्हणून देवाला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नसते. जशी आई वडिलांना तुमच्याकडून अपेक्षा नसते ना, तशी देवालाही तुमच्याकडून अपेक्षा नसते. पण तुम्ही जर कृतज्ञ राहिलात तर आई वडील प्रसन्न होतात, आणि तुम्ही कृतज्ञ राहिलात देव प्रसन्न होतो. आणि म्हणून देवाला म्हणा, आई वडिलांना म्हणा, नातेवाईकांना म्हणा, कोणालाही म्हणा, जर तुम्ही जर कृतज्ञ राहिलात, बघा तुम्ही कुणी आपल्यासाठी तो थोडं जर काय केलं ना आणि त्याने थँक म्हटलं ना की आपल्याला बरं वाटतं. आणि थँक न म्हणता जर गेला तर काय माणूस आहे, साधं थँकसुद्धा बोलत नाही. म्हणतो की नाही आपण, कुणाला आपण लिफ्ट दिला, आता लिफ्ट दिल्यानंतर त्याने काय साधारणपणे अपेक्षा काय असते, आभारी आहे एवढं किंवा थँक म्हटलं ना म्हणजे लिफ्ट देणाऱ्यालाही बरं वाटतं. कळलं की नाही? पण बरेचसे लोक असे असतात की ते उतरून चालायला लागतात. कळलं की नाही? थँकसुद्धा म्हणणं इतकं त्यांच्याजवळ मनाचं मोठेपण नसतं. तर अशा वेळेला जो लिफ्ट देणार असतो त्याच्या मनाला कुठेतरी ते बोचतं.
तर तो म्हणतो याला साधे थँक्ससुद्धा म्हणता येत नाही. आणि म्हणून थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड बाउंड्री. थँक अदर पर्सन्स ऑल्सो फॉर ऑल द बुन्स अँड बाउंड्री. म्हणून जगामध्ये जे जे कोणी तुम्हाला सहाय्य करतात, मदत करतात, त्यांचं तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करा.